हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भाषण झालं, फोटो वगैरे क्लिक झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर गेम ठेवलं मॅडमने. तर इथं बघा बोर्ड आहे, ब्लॅक बोर्ड आहे. ब्लॅक बोर्डला एक महिला काढली. त्याच्या मधोमध आपण कसं कपाळीला टिकली लावतो तसं तिला मधोमधनं टिकली लावायचं, असा गेम आहे. तर जेवढी महिला आहे ना सगळ्यांनी ना त्या गेममध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तर सगळ्यांनी डोळ्याला पट्टी बांधायचं, त्याच्यानंतर तिला मधोमध टिकली लावायचं. आपण कसं डोक्याला कपाळीला टिकली लावतो तसं लावायचं. या गेममध्ये कोण विनर होईल त्यांना ना गिफ्ट भेटणार आहे. तर असं मॅडमनी सांगितलं आम्हाला. तर ब्लॅक साडी घातली ना ती आमची मॅडम आहे. त्यांचा स्कूल आहे श्रीवर्धनी प्री प्रायमरी स्कूल आहे. नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सिनियर KG असं स्कूल आहे. तर खूप छान मॅडम आहेत. मला तर ते खूप आवडतात. त्यांचं बोलणं वगैरे खूप सुंदर आणि छान आहे. सगळ्यात मिळून मिसळून राहतात ते. आणि मला तर खूप आवडल्या त्या मॅडम. दोघी तिघी झालं गेम खेळून. आता माझी बारी आहे, मी खेळायला लागली गेम. मी हा गेम जिंकणार की नाही जिंकणार आहे पुढे जाऊन तुम्हाला माहीत पडेल. तर आता सगळ्यांनी गेम खेळतात. तर माझी झाली. त्याच्यानंतर की निकिताची बारी आहे. तर निकिता, दीपा, अजून सगळेजण आहेत, भरपूर जण, जेवढं मला नावं माहिती आहे. तर ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या पण पार्टिसिपेट करायला लागले. तर टिकली लावायचं सगळ्यांचा व्हिडिओ दाखवते तुम्हाला. खुलते का नाही? हां लाव. आता तुम्हाला कशी केलीस तसं मी पण तुला करते. डोक्याला कपाळीला टिकली लावायचं. तर त्या महिलाच्या बाजूलाच लावून झालं तिचं. ती पण हारली. आता दीपा कुठं लावते तुम्हाला दाखवते बघा. दीपाने तर डोळ्यालाच लावली तिची टिकली, हे बघा. त्याच्यानंतर असं सगळेजण पार्टिसिपेट करतात ते तुम्हाला दाखवते. हे सगळे जेवढे महिला बसलेत ना ते सगळे करणार आहेत. ह्या आजी आहे ना त्या आजी पण खेळणार नको नको म्हणत होते. तर आज महिला दिन आहे म्हटलं तर सगळ्यांनी खेळायचं म्हणून त्या पण आजींनी पण खेळलेत. आणि मिस आहेत, स्कूलमध्ये शिकवतात ह्या मिस आहेत, त्या पण खेळायत. सगळ्या मिसनी सगळ्यांनी खेळलं. त्याच्यानंतर त्यांची स्कूल आहे ना त्या मिसनी पण खेळलेत, हे बघा. घरात पण लाईट गेली ना तरी आपल्याला माहित असतं कुठे काय असतं. त्यामुळे तेच की डोळे बांधले काय समजणं झाले. आज वाटतं आपल्याला हा आपण लावणार मी काय नाही. टिकली लावायचा गेम आहे ना तो ओव्हर झाला. आता संगीत खुर्ची आहे. तर जेवढे महिला आहे सगळेजण खेळणार आहे संगीत खुर्ची, हे बघा. महिला दिनच्या निमित्ताने खूप सुंदर आणि छान आहे ना गेम ठेवले मॅडमनी. एवढं छान भारी वाटतं, खूप आनंद आणि खूप मस्त वाटलंय. त्या मॅडमनी तर खूप सुंदर गेम ठेवले. 2 गेम तर खेळलेत. आणि काही महिलांनी तर भरपूर जणांनी असलं मन मोकळं केलं आणि काही एन्जॉय केले. ते घरात बस महिला दिनच्या निमित्ताने खूप बायका, जेवढ्या बायका आहेत ना ते सगळ्यांनी मस्त छानपैकी एन्जॉय केला. मला तर खूप भारी वाटलं. आणि तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एन्जॉय कसा झाला तो पण नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर अजून गेम आहेत, अजून काय काय ते पण तुम्हाला दाखवते, शेअर करते. आणि आता ह्याच्यात विनर कोण होणार ते पण तुम्हाला शेवटला माहीत पडणार. गेम तर सगळे खेळून झाले. तर मॅडमने असं सुंदर असं नाश्ता ठेवला आहे, जिलेबी, समोसा असा नाश्ता ठेवला. आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि जेवढे सगळे बसले ते. आणि हा स्कूल आहे तर आतमध्येच बसलो, स्कूलच्या आतमध्ये. तर सगळेजण बसलेत. आता आम्ही सगळेजण नाश्ता करून घेतो आहे. 3, 3:15 वाजले असेल. तर इथं बघा पाण्याची पण सोय सुंदर केली, नाश्त्याचे पण सुंदर ठेवले आणि मॅडमने. आणि खरंच खूप सुंदर आहे मॅडम, मला तर खूप आवडले आहेत. आणि इथं बघा भरपूर जण आले तिकडे. काही ह्या स्कूलचे पालक नाही, म्हणजे 4-5 जण असे आहेत की स्कूलचे पालक नाहीत, बाहेरचेच आहेत. नाश्ता करून झाल्यानंतर गिफ्टचं घोषणा होणार आहे, म्हणजे गिफ्ट देणार आहे मॅडम. तर नाश्ता करून झाल्यानंतर तर कोणाकोणाला गिफ्ट देणार आहे तुम्ही पण बघा, मी पण बघते आणि एन्जॉय करा. टिकली चिटकवली त्याच्यामध्ये लक्ष्मी
लक्ष्मी घुंगडे यांचा पहिला नंबर आलाय. त्यांना मॅडमच्या हस्ते गिफ्ट भेटत आहे. प्राण्यांच्या गजरामध्ये स्वागत होते. मॅडम छोट्या मॅडम आमचा व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे. बरं तुम्ही उठून तरी पुढे या. फोटो काढायचे तुम्ही. बोला. पुन्हा एकदा लक्ष्मी घुंगडे यांचा फर्स्ट नंबर आले संगीत खुर्ची मध्ये. त्यांना गिफ्ट भेटत आहे. काय ते आणि त्यांच्या आजी मग जावा की तुम्ही तिकडे सासू आहे म्हटलं आम्ही काढतो भैया सासू सुना आली सासू आली बघा आणि मॅचिंग केली त्यांनी. नाश्ता पण करून झाला, गिफ्ट पण घेतलं. त्याच्यानंतर बघा रंगपंचमी खेळायला लागलेत. तर आज महिला दिन पण आहे, रंगपंचमी पण आहे, तर दोन्ही पण झालं आहे. आणि महिला दिन साजरा खूप सुंदर आणि छान झाला. आणि आता रंगपंचमी खेळायला लागले, हे पण खूप सुंदर आणि छान झालं आहे. तुम्ही नक्की एन्जॉय करेल हा व्हिडिओ बघून. आणि कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा. आता एवढं सगळं भारी भारी साडी ड्रेस सगळे घातलेत आणि रंगपंचमी खेळायला लागले, काय सांगावं आता. रंगपंचमी पण खूप एन्जॉय केला, कारण की मी खूप वर्षानंतर पहिल्यांदा अशी रंगपंचमी खेळते. मुंबईत तर मी खेळत होती, मुंबईत असताना आम्ही लहान असताना खूप रंगपंचमी खेळली. त्याच्यानंतर मग साताऱ्यात आल्यानंतर 10 वर्षात पहिल्यांदा रंगपंचमी खेळली. अजून संध्याकाळ पण तुम्हाला अजून दाखवते, तुम्हाला संध्याकाळ पण मी रंग खेळताना तुम्हाला. आता ही साडी घातली, छान छान साड्या सगळ्यांनी घातले म्हणून 2-2 बोटं लावायला लागलेत, म्हणजे साडी वगैरे खराब नाही व्हायला पाहिजे. तरी पण सुक्का रंग आहे, पाण्याचा आणि कशाचाच वापर केला नाही, फक्त सुक्का रंगानेच खेळलो आम्ही. तर इथं बघा रंगपंचमी वगैरे सगळे झाले, फोटो वगैरे क्लिक झाले. तर शेवटला तुम्हाला फोटो इकडे रंगपंचमीचे एक फोटो तुम्हाला शेवटला दाखवते मी तुम्हाला. सगळं झाले, आता आम्ही घरी निघालो. त्याच्यानंतर परत संध्याकाळ ग्राउंडला जायचे रंगपंचमीला खेळायला. संध्याकाळचे बघा 5 वाजले. तर नेहमीप्रमाणे आम्ही चालायला जातो, तिथंच ग्राउंडला तो कट्टा आहे आमचा, त्याच ग्राउंडला आता सगळेजण जमा होणार आहे, तिथंच रंगपंचमी खेळणार आहे. कारण की सगळ्यांना जेवढं तिथं फिरायला तर ओळखीच्या बायका आहेत किंवा लहान पोरं वगैरे आहेत, तर सगळ्यांना तिथंच बोलवलं आहे. तर आम्ही चाललो आहे तर रंगपंचमी खेळायला. तर आता मी ड्रेस चेंज केला, माझ्या हातात काय काय ते तुम्हाला दाखवते. कुठे गेला तो? इथून यायला काय होतंय? बघ रस्ता कुठं चालू आणि कुठं येतोय, एवढा हा का रस्ता व्यवस्थित आहे? इकडून यायचं सोडून इकडून येतं. हे बघ मस्तीला आल्यासारखं करते, लय मस्तीखोर आहे. कांड तर करतोय. सकाळी मस्तपैकी मेकअप करून गेली, येताना सगळं कलर भरून आले. मला माहितीच नव्हतं, नाहीतर मग मी साधी साडीच घालून गेली असते. असो, आता रंगपंचमी आहे म्हटलं तर होणारच. आता परत चाललो आम्ही ग्राउंडला, तिथंच रंगपंचमी खेळायला. तर ग्राउंडला चालली आणि बघा माझ्या हातात काय आहे दाखवते. बघा फुग्याच्या, पाण्याच्या फुग्या आणि 2 कलर, एक मोरपंखी आणि ऑरेंज कलरचे. आणि पाणी तर तिथं लांब घेऊन नाही जाऊ शकत, म्हणून फुग्यात पाणी भरून घेऊन चाललं. आता आमचं असं काम आहे. तर कार्तिकने भरले, तर कार्तिकने भरले हे सगळे फुगे. कसं भरले तुम्हाला सांगते. की काल आम्ही गेलतो, त्याला म्हटले की तुला पिचकारी पाहिजे तर त्यांनी ते गन घेतलं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर पप्पा बोलले की तर गन घेतलं तर पिचकारी नाही भेटणार. मग त्यांनी ते गन शूटर गनचं घेतलं. तर आता मी शूटआउट गन नाही का ते घेतलं आहे. त्याचं खेळणं पण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर ते घेतलं आहे. तर ह्याने फिल्टर चालू करून घेतलं. ते वेस्टीचं पाणी पडतं ना, त्याच्यात फुगा लावून त्यांनी पाणी भरलं. बघा केवढं डोकं चालतं. मला पण नाही माहिती. त्याने म्हणले फुगे, मला वाटले फिल्टरला लावून, म्हणजे फिल्टरचं पाणी पडतं ना त्याला लावून त्याने करतं. नाही, फिल्टर चालू केल्यानंतर जे वेस्टचं पाणी पाईपीतून पडतं ना त्याला फुगा लावून पाणी भरलं आहे. एवढं डोकं त्यांनी चालवलं आहे.
तर म्हटले आता त्याला पिचकारी नको म्हटला तो, म्हणून आम्ही नाही घेतलं, त्याला शूट आउट गन घेतलं त्याने. तर असो, आता आम्ही ग्राउंडला जातो. रंगपंचमी बघा आमची, तर मला तर खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्यो कार्तिकने कलर लावलाय. किती पोरं आहेत लहान लहान, बघितलं इथं सगळ्यांचं आता एन्जॉय होणार. आणि नेहमी आम्ही इथं फिरायला येतो तर इकडेच खेळायला लागले. हे बघा आम्ही रंगपंचमी इथे खेळायला लागले, तर सगळ्यांना कलर लावायला लागले आणि खूप एन्जॉय केला. खरंच 10 वर्षात मी एवढं रंगपंचमी नाही खेळली, पहिल्यांदा असं खेळले. आणि मला खूप आवडतं पण रंगपंचमी खेळायला आणि एन्जॉय पण करायला आवडतंय. माझा कार्तिक पण खूप रंगपंचमी एन्जॉय केला, तिथं पण केला आणि इकडे पण खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं आणि भारी वाटते. आणि आमचा चेहरा बघा किती कलरने रंगले आमचा चेहरा. तर कार्तिकच्या पप्पाला आवडत नाही बरं का रंगपंचमी खेळायला, मला आणि कार्तिकला खूप आवडतं, मला पण आवडतं. तर इकडे आम्ही खेळलो आणि इथं एन्जॉय भरपूर, मस्ती बिस्ती भरपूर खेळ केलो आहे. एन्जॉय वगैरे असं सगळं करायचं असलं तर मी कार्तिकला घेऊन करते. कार्तिकला अजिबात सोडत नाही, मी कुठं गेलं तर माझ्या कार्तिकला घेऊनच जाते. थोडं पण कुठं पण असलं, तिथं अलाउड नसलं तर पण मी माझ्या कार्तिकला घेऊन जाते. नाही घेऊन जायचं असलं तर मी जात नाही. मी कुठं पण जर गेलं ना, मी माझ्या कार्तिकलाच घेऊन जाते. तर शक्यतो त्याचे पप्पा आमच्यावर कुठं येत नाही, मी आणि कार्तिकच कुठं पाहिजे तिथं फिरतो. आणि माझा कार्तिक माझ्याबरोबर असतं तेव्हाच मला खूप मजा येते खेळायला. कारण की पोरांशिवाय मजा काय आहे, पोरं असलं तरच मजा असते, पोरांशिवाय तर काय नाही. मला तर तसं वाटतंय, कारण की पोरगं आहे म्हणून आपण आहे. मी तर कार्तिकशिवाय मी एन्जॉय करतच नाही. कुठं गेले तर मी माझ्या कार्तिकला घेऊन आणि एन्जॉय करते. एखाद्या वेळा त्याच्या पप्पाला नसले तर चालेल, कारण की त्यांच्या पप्पाला असं काय आवडत नाही, शांत स्वभाव आहे त्यांचा आणि मस्ती बिस्ती त्याला अजिबात आवडत नाही. रंगपंचमी पण आवडत नाही, आमच्यावर पण खेळला नाही. तरी पण आम्ही 2-2 बोटं लावल्यात आणि घराच्या बाहेर निघालेत, कारण की त्यांना आवडत नाही रंगपंचमी वगैरे खेळ. आमच्यावर तर कधी खेळले पण नाही, तर मीच लावते त्यांना 2-2 बोटं. तर ह्यावेळी पण कार्तिक आणि आम्ही दोघांनी 2-2 बोटं लावले. त्याच्यानंतर आम्ही इथं ग्राउंडला आले खेळायला रंगपंचमी. पुण्या मुंबईला ना होळीच्या दुसऱ्या दिवशी, धुळवडच्या दिवशी होळी खेळतात आणि इथं 5 दिवसानंतर रंगपंचमी येते ना, तेव्हा रंगपंचमी खेळतात. तर दुसऱ्या दिवशी तर इथं कोण खेळलंच नव्हतं होळीच्या दिवशी. तर होळी खेळले, त्याच्यानंतर मग कोणीच खेळलं नाही. आज रंगपंचमीच्या दिवशीच गावाकडे खेळतात ते आणि खूप खरंच मजा आली. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसा एन्जॉय झाला तो पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं बघा आम्ही निघालो, आता रंगपंचमी वगैरे झालं तर त्याच्यानंतर आता आम्ही घरी निघालो आणि शेवटला रंगपंचमीचे सगळे फोटो ना क्लिक केले मी. नक्की बघा आणि नक्की सांगा कसं वाटलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. अजून एकदा रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट मला माफ करा की हा व्हिडिओ थोडा लेट येतोय, का आता सांगते, हा खरंच मला माफ करा की हा व्हिडिओ ना खूप लेट येतोय. कार्तिकाने सायकल घेऊन पुढेच आहे, म्हणजे जसं पुढे नाही, थोडंसंच पुढे, कारण की कार्तिकाने आम्ही दोघंच आता घरी जाणार आहे. रंगपंचमीचे फोटो बघा, स्कूलमध्ये पण रंगपंचमी खेळली त्याचे पण फोटो आहेत आणि ग्राउंडमध्ये खेळले त्याचे पण फोटो आहेत. नक्की बघा.